काय झालंय? आता कमन बसला काय विचारतीस? अरे तुला माहित नाही का काय झालंय आता? पाऊस का तोंडावर आलाय, कापसाच्या थाप्याच्या थाप्या घरामध्ये पडल्या तर त्याला भाव नसल्यामुळे कुत्रं हुंग नाही. अरे तुला मी सांगत होते कुणाच्या नादी नको लागू, काही होणार नाही, ते वजन कसं कमी झालं असं आता. पण भाव येईन म्हणून तुला वाटू लागलं म्हणून त्या भाव येण्याच्या नादात वजन कमी झालं. काय मागलं पुढचं सारखंच झालंय. काय झालं? वजन नाही का कमी होत त्याचा आता, आणि भाव घेऊन बसतोस. अरे मग कापसाचा भाव बी वाढायला पाहिजे ना. इथं सगळ्या वस्तूचे भाव वाढतात, सगळ्या पदार्थाचे भाव वाढतात. जे घ्यायचं म्हणलं तिची वस्तू महाग आहे, त्या वस्तूचा भाव वाढतच मग चालले. आता आपण वाढवायला लागलो, सरकार वाढवायला लागलंय. मग सरकारला कळलं पाहिजे ना. काय बा काय तू सरकारच्या जीवावर बसायला लागलास. ते निवडणुकीत सरकार शेतकऱ्याचं बोलत आहे, आणि निवडून आल्यावर त्याचं हे आमदार फोडू का, ते आमदार फोडू का, ह्याला लाख रुपये देऊ का, त्याला कोटी रुपये देऊ, त्याच्यावर लक्ष आहे. अरे ते 5 वर्षात 10 मुख्यमंत्री करायला लागलेत आणि ते शेतकऱ्यावर लक्ष द्यायला लागलेत होय. आणि उठायला लागलास तो बी चिरगुळ बोट्या त्याच्यात नादी लागायला लागलास. किती बाऱ्या सांगितलं पोराच्या नादी लागतोय, कुठे कोणाच्या नादी लागतोय. घरात थप्पी लावली, कोणी येऊन कळी टाकली त्या कापसावर जळून जाईल, हातचाय जाईन आणि पदरचाय जाईन. कष्ट करण्यात जीव जातोय. झालं